युवा स्पंदन स्पर्धेतील यश. मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेच्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमध्ये मविप्र युवा स्पंदन ह्या सांस्कृतिक स्पर्धेचा समावेश असतो. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मविप्र युवा स्पंदन स्पर्धेचे आयोजन 20 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 मध्ये करण्यात आले होते. सदरची स्पर्धा दिंडोरी तालुका पातळीवरील संस्थेतील तालुक्यातील सर्व कॉलेज सहभागी झाले होते. ही स्पर्धा दिंडोरी येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय येथे पार पडली. या स्पर्धेत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी हे महाविद्यालय सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक असे घवघवीत यश संपादन केले आहे. यात रांगोळी स्पर्धेत रेणुका युवराज खराटे या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळाला. भारतीय समूह गायन गीतामध्ये विद्यालयातील गीत मंचाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. सुगम गायन स्पर्धेत योगिता जाधव या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांक देण्यात आला. मूकनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, पाश्चात्य गायनामध्ये गायत्री खैरनार या विद्यार्थिनीस द्वितीय क्रमांक मिळाला. पोस्टर स्पर्धेत हेमलता तलवारे ह्या विद्यार्थिनीस प्रथम क्रमांक मिळाला. मेहंदी स्पर्धेत कामिनी पारे ह्या विद्यार्थिनीस तृतीय क्रमांक मिळाला. वादविवाद स्पर्धेत तुषार चव्हाण व रोहित गायकवाड यांना प्रथम क्रमांक मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत मृणाल फंड ह्या विद्यार्थिनीस तृतीय क्रमांक मिळाला. पारंपरिक भारतीय समूह नृत्यांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला. शास्त्रीय नृत्यांमध्ये मृणाल फंड या विद्यार्थिनीस प्रथम क्रमांक मिळाला. फोटोग्राफीमध्ये पंकज चंद्रकांत भोये या विद्यार्थ्यास द्वितीय क्रमांक मिळाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे सरांनी केले. तसेच सांस्कृतिक प्रमुख डॉक्टर अनिल भोळे, उपप्रमुख श्रीमती स्मिता ठाकरे, कार्यक्रमाचे समन्वयक श्री मनोहर धामणे, श्रीमती डॉक्टर प्रतिभा जगताप, ज्येष्ठ अध्यापकाचार्य श्री संजय कदम, श्री शिवाजी शिंदे, श्री प्रसाद बोराडे, ग्रंथपाल सोनाली पाटील, संगीत शिक्षक शुभम थेटे, क्रीडा शिक्षक श्री भास्कर लिलके, प्रयोगशाळा सहाय्यक नारायण वरखेडे, बाबा मोरे, केशव कराटे, ज्ञानेश्वर कदम, सोमनाथ उखर्डे, प्रभाकर गावित यांनीही यशस्वी स्पर्धकांचा सत्कार करून जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद.